पद्धतीने आता आम आदमी पार्टी ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, काय तुमची संकल्पना? आज आम आदमी पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत. त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव माननीय संग्रामजी घाडगे पाटील व मराठवाड्याचे सचिव वैजनाथजी राठोड साहेब या ठिकाणी आलेले आहेत व मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संदर्भामध्ये आम्हाला पुढील दिशा दाखवण्यासाठी आताच त्या दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत माननीय प्रकाश जारवाल साहेब यांनी आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या आम आदमी पार्टी सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढणार आहे आणि त्या तयारीच्या बैठकीसाठी आज आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाड्याचे पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी आले आणि त्याचबरोबर येथील मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या बैठकीस उपस्थित आहेत. पुढील जे दिशा होईल ते आमचे मार्गदर्शक माननीय वैजनाथजी राठोड मराठवाडा सचिव हे आता पुढील आपल्याला काय कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात सांगतात. रणनीती असणार आहे. आज स्थानिक निवडणुका संदर्भात बीड येथे मराठवाड्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्याचे संघटन मंत्री संग्राम पाटील सर आणि मी स्वतः राज्याचा सहसचिव वैजनाथ राठोड आणि मराठवाड्यातील पूर्ण जिल्हा अध्यक्ष यांच्या समोर आपण या निवडणुकीला समोर कसं जायचं या प्लॅनिंग वरती स्थानिक जे समस्या आहेत यांना कसं आपण लोकांपुढे मांडता येईल, लोकांचे प्रश्न शासनापर्यंत घेऊन जाऊन कसं त्यांना हे करता येईल त्या अनुषंगाने आम्ही एक चर्चा केली. पहिली गोष्ट आमचे प्रभारी प्रकाश जारवाल सर परवा दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत ते पूर्ण स्वबळावर ताकदीने लढण्याची घोषणा केलेली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आज जमलो. प्रथम पार्टी तालुका लेवलवर असेल किंवा महानगरपालिकेच्या वार्ड लेवलवर असेल ते संघटित कसं करता येईल आणि जे अरविंद केजरीवालांनी जे आरोग्य शिक्षण या गोष्टीमुळे पूर्ण जगभर आमचा आम आदमी पार्टी आपली प्रसिद्ध आहे ते सामान्य लोकांपर्यंत पार्टीचं ध्येय धोरण कशा पद्धतीने घेऊन जाणार याची रणनीती आम्ही सगळे सर्व जिल्हाध्यक्ष मिळून कसं लोकांपर्यंत घेऊन जायची याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. किंवा एकीकडे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले जेवढे राजकारणी आहेत जेवढे पक्ष आहेत ते विस्कळलेले पाहायला मिळतात. हीच आम आदमीसाठी एक मोठी संधी असल्याचे या ठिकाणी बोललं जात आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची रणनीती असणार आहे. स्थानिक स्वराज्य हे तर आम आदमी पार्टीला खातं खोलायला नाही तर आम आदमी पार्टीला पुढे येण्यासाठी मोठी सुवर्ण संधी आहे असं आम आदमी पार्टीला वाटतं. मुळात आम आदमी पार्टीकडे जे कार्यकर्ते ते हाडामासाचे कार्यकर्ते त्यांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं ना तर राजकीय नाही फक्त समाजसेवा जसं अरविंद केजरीवालांचे विचार घेऊन आम्ही पुढे चालणारे लोक आहोत. राहिली गोष्ट की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने घडतंय त्याचा आम्हाला फायदा होईल ते वेळ सांगेल. आता आम्ही त्या संदर्भात आता काही सांगू शकणार नाही पण आम्ही पूर्ण इलेक्शन पूर्ण ताकदीने लढू आणि चांगल्या लोकांना घेऊन आम्ही या निवडणुका समोर जाऊ. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भ खानदेश या ठिकाणी ताकद कमी पडतीये किंवा काही सपोर्ट मिळत नाही का पक्षाकडून, काय वाटतंय कार्यकर्त्यांना? पक्षाकडून पूर्ण सपोर्ट आहे. कार्यकर्ते आता यासाठीच आम्ही इथं नियोजनासाठी आलोय की पूर्ण जिल्हा अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पक्ष बांधणी करतील त्याचा आम्ही एकंदरीत सगळं निर्णय घेण्यासाठी इथं आलेलो आहे. तर पक्ष आम्हाला वरून साथ देते म्हणजे प्रभारी येऊन घोषणा केली म्हणजे साहजिकच गोष्ट आहे. वरून आता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान असेल कशा पद्धतीने करताय काय जनतेला सांगितलं? बाकीचे पक्ष जे भ्रष्ट आहेत जे चॉकलेट दिलेत ते आम आदमी पार्टी हाणून पाडेल आणि दिल्लीचं मॉडेल
पंजाबचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये का लागू नये याच्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार.